घरामध्ये योगी जन्माला यावेत, भोगी नव्हे. आणि योगी जन्माला यावेत याच्याकरता बापाला तरुण पण कळणं महत्वाचं. 15 ते 25 वर्षे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं महत्वाचं. 15 ते 25 वर्ष स्टडी करणं महत्वाचं आहे. चांगल्या प्रकारचं पहिलवान तरुणपणे का म्हातारपणे? बोला ना तुम्ही. चांगल्या प्रकारचं पहिलवान तरुणपणे का म्हातारपणे? बोला ना. तरुणपणे. चांगल्या प्रकारचा क्लास 1 अधिकारी तरुणपणे का म्हातारपणे? स्पर्धा परीक्षा MPSC कधी? तरुणपणे. चांगल्या प्रकारची शेती, चांगल्या प्रकारचं मृदुंग कधी शिकायचं? चांगल्या प्रकारचं कीर्तन तरुणपणे. चांगल्या प्रकारचं गायन आणि मिलिटरीमध्ये भरती तरुणपणे. लगन आणि परमार्थ काही काही म्हणतात बाप पलट बाबा. कशाला येतो तू? तुला काही समजाना उमजाना आला तर आला तरी बी म्हणतात. काही काही 82 वर्षाची म्हातारी माणसं माळा घालायला येतात कधी कधी. फार सारी गाडी पडून आणलेली, हेडलाईट फुटलेले, हिल अरेंजमेंट गेलेली. मग बाबाकडे येत मग म्हणायचं बाबा. म्हणलं काय? मग माल घालायची होती. म्हणलं पार पाडून गाडी पेट्रोल पंपापर्यंत आणली ना, आता काय टाकी फुल करीतो. हेडलाईट खालीवर झालेले तो हे, रेडिएटर फुटलेलं. कुठं कशाला काय? तो धत मारायला बराफ काय मारायला बराफ. मला खरं सांग. ते म्हणलं आता पोर आणि ना मलाही सावाना. अरे काही काही जण जाते 40 एकर संपून टाकली. मग म्हणले बाबा. म्हणलं काय? मला माळ घालायची. माळ घालायची. म्हणलं कमून? ते म्हणे आता गुंठाने राहिले खायला. कधी सगळं संपल्यावर सावध नका हो ना माय बापांनो. दात पडल्यावर माळी घालायच्या भानगडीत पडूच नका. खोबा मोडल्यावर कमी स्पीडना मोटरसायकल चालायच्या भानगडीत पडूच नका. एक जण 40 ना चालायला लागला. मी त्याला म्हणलं लई दमन चालव रे. ती म्हणे 2 वर्षापूर्वी जे असा U-टर्न आणायला गेलो का, जी खोबा सटकला का बाबा असाच झाला. असा उतरून असा चालव. आणि मग म्हणला मी 40च्या पुढे जात नाही. म्हणलं सारा दात पडली आणि खोबा मोडा तू आता जामटू शकत नाही बाबा. 40 एकर जमीन संपल्यावर दारू सोडायची का जमीन संपायच्या अगोदर दारू सोडायची? कधी कधी ऐ बेवड्या हो. विचारा वाचून नपविजे समाधान. महाराज ज्या घरामध्ये विचार आहेत त्या घरामध्ये पोरं रडत बसत नाहीत. ज्या घरामध्ये विचार आहेत अण्णा दादा त्या घरातले पोरं कधी त्यांच्या जीवनात नैराश्य येत नाही. ज्या घरामध्ये विचार आहेत त्या घरातले पोरं कधीच वाईट वळणारा किंवा नशेला कारणीभूत ठरत नाहीत मायबापांना. त्या घरामध्ये विचार आहेत ना तर त्या एक कविता होती कुसुमाग्रजची मला 12वीला. किती वादळे आली संकटे आली वाकणार नाही हा काना पाठीवरती थाप टाकून तुम्ही फक्त लढ म्हणा. आणि आमच्या पाठीवर थाप टाकण्याकरता संतांची मांदिळी मायबापांना महाराष्ट्रामध्ये. माऊली इतकं दुःख कोणाला आहे जीवनात? इथं कोणाला आहे का? ज्ञानेश्वर माऊली इतकं दुःख? गुरुजी हे आई मुक्ताबाई इतकं दुःख तुमच्या जीवनात आहे का? मुक्ताबाई 4 वर्षाची आहे. आई गेली वडील गेली तरी बी डटके जीनाच्या आत येते आणि जगवलं. भाऊ बलात्कारे प्राण ओढत होता आणि इंद्राणीमध्ये नाही मायबापांना या जगात राहायचं नाही असं माऊलीनं ठरवलं. तर मुक्ता आईनं माऊलीला सांगितलं तू योगी आहेस. चिंगम चिंगम होते. तिकडे काय नेमकं सापडलं नाही मी त्याच्यामुळेच बोलील. तो काय नाव आहे बोऱ्या? तो नाव काय? हा येत हा
सुमित आणि तो अजय हे खा जाऊ नका भाऊ. हे खाऊन जर महाराज झाले तर तुम्ही तुकोबरायला काही उलट सुलट बोलता. वा ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्यांनी काल्यात दिवशी प्लॅस्टिकची पिशी घेऊन यायची आणि बुंदी घेऊन जायची. महाराज काय गोड प्रमाण दिलं. योगी पावन मनाचा. ज्या मुलीला कॉलेजचं वय कळालं, आपल्या आईनं आणि बापानं आपल्याला कॉलेजला टाकलंय, जिला संधीचं सोनं करता आलं, तिच्या गाडीचा दरवाजा उघडण्याकरता सिक्युरिटी आहे. आणि जिला संधीचं सोनं करता आलं नाही ते आयुष्यभर खडी फोडीन, मुक्त्यात जाईन आणि मग तीच गाणं म्हणती, सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला. हे पळून गेलेल्या पुरीची टेटच आहेत. अना सासरा माझा दसरा वाणी, धीर माझा लक्ष्मणा वाणी. गप ग कुठे आहे काय. हो, जे मोठमोठे विचारवंत आहेत ना ते कोणाचं टेटस ठेवत नाही, ते स्वतःचं टेटस निर्माण करत असतात. आणि जिला स्वतःचं स्टेटस निर्माण करता आलं, ज्या बापाला स्वतःचं स्टेटस निर्माण करता आलं, समजायचं त्या घरामध्ये ज्ञानोबाचे आणि तुकोबाचे मोठे आशीर्वाद आहेत माय बापांना. ज्या घराला स्टेटसच निर्माण करता नाही आलं ते घर नाही आहे तसंच आहे माय बापांना. म्हणून जगत असताना जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. आपल्या घरामध्ये जन्माला यावं तर राजासारखं यावा, आणि जन्माला यावं तर माझ्या तुकोबरायासारखं, माझ्या माऊलीसारखं लेकरं जन्माला यावं नाही. आणि म्हणून जगत असताना ज्या बापाला वेळ काळ कळाली, ज्या बापाला तरुणपण कळालं, त्या बापाचं जीवनामध्ये म्हातारपणात चांगलं जात असतं. ज्या बापाला तरुणपणच कळालं नाही, तरुणपणे काय करावं, कॉलेजच्या वयात काय करावं हे जर कळालंच नसेल तर तो बाप, जन्माला येणारे पोरं सुद्धा सक्सेस नसतात, अनसक्सेस असतात. ज्या घरामध्ये बापाला वय 15 ते 25 या वयातलं कर्म कळालं, गुरुजी ते बाप शेवटच्या श्वासापर्यंत राजे आहेत. माझ्या माऊलीनं नेवाशा मंदिरामध्ये आल्यानंतर सच्चिदानंद बाबा थावरे यांना जिवंत केलं. मस्तकावरती हात ठेवला आणि जिवंत केलं. ते म्हणले तुम्ही सच्चिदानंद आहात, अरे तुम्हाला अजून फार मोठं काम करायचंय. मग माझ्या माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली, ही वयात आल्यावर सांगितली का विचारात आल्यावर सांगितली गुरुजी? हुशार दादा, विचारात आल्यावर सांगितली. ज्या घरामध्ये विचारात लेकरं आहेत माय बापांनो, त्या घरामध्ये बाप आणि आई फार मोठे आहेत बाबा, फार मोठे आहेत. आणि मोठ्या लेकराचे आई वडील होण्याकरता मोठे पैसे नाही लागत, मोठे विचार आणि शुद्ध आहार लागतो माय बापांनो. त्यावेळेसच मोठ्या लेकराचे आई वडील तुम्ही होतात, नाही तर डुकरीनीला लई पिल्लं होती. कळलं का नाही कळलं? जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. मुक्ती सजावा म्हणजे माय बापांनो, बापाचं नाव पोराने मोठं करावं. काही काही बाप असे आहेत गुरुजी, बरं का गाडेकर महाराज, बरं का महाराज शेळके गुरुजी, कातकडे गुरुजी, काही काही बाप असे आहेत मरून 5-5 वर्ष झाले, 10-10 वर्ष झालेत महाराज मरून. पण मग आजही संभाजीनगरला त्यांचे पोरं गेले आणि मोठ्या दुकानात जर बापाचं नाव सांगितलं तर दुकानदार खुर्ची काढून बसायला देतात. बसा, पैसे नाही तो राहू द्या. हो कुणाचे आहेत तुम्ही? अहो तुमच्या बापाचं नाव जिल्ह्यात आहे आणि मग तुम्हाला 2-4 लाखाचा आम्ही उधार देऊ शकत नाही का? तुमच्या बापाच्या नावावर घेऊन मेले हो, मरू द्या, पण आम्हाला माहित आहे तुमच्या बापाच्या रक्तातला गुण कसा आहे. हो, काही काही बाप 15-15 वर्ष झाले मरून गेले, पण पोरांनी आजूक मोठमोठ्याला यादीवरचं नाव खोडवलं नाही. ते म्हणते बापाच्याच नावावर राहू द्या. असे बाप आहेत काही काही माय बाप. आणि काही काही बाप दुकानात पोरग गेलं ते म्हणते तू बाहेर वय, बाहेरच होय, तू थांबूच नको. म्हणलं का म्हण? ते म्हण तो म्हातारा लय खळगुट होत. बाप, ज्या बापाला व्यवहार कळाला, बाप
ज्या बापाला आहार कळाला बाप, ज्या बापाला संस्कार कळाले बाप, ज्या बापाला संगत कळाली बाप, ज्या बापाला पंगत कळाली, आणि मग म्हणतात जगी ऐसा बाप व्हावा. महाराज, बाप होण्याकरता वय नाही लागत, बाप होण्याकरता विचार लागतात. माझ्या छत्रपती राजाने रायडेश्वराच्या मंदिरात जाऊन आपल्या हाताची करंगळी कापली आणि महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केला आणि गुरकलं ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करल. माझ्या राजाचं वय होतं का विचार होते? गुरुजी विचार होते. ज्या घरामध्ये कॅन्डू वृत्ती आली आणि लात मारीन तिथं पाणी काढायची ताकद विचारामध्ये खुमारी आली ना, तर आपण मायबापांनो माऊलीसारखं जीवन जगू शकतो. माऊलीकडे काय होतं, आपल्याकडे काय आहे? आपण माऊलीपेक्षा व्यवस्थित स्टेबल आहोत ना आता. आईनं वडिलाने ज्यावेळेस त्याग केला देहांत प्रायचित्ताचा, त्यावेळेस माऊलीकडे जमीन होती, धन होतं, फक्त बुद्धीचं वैभव आहे. मायबापांनो माऊली किती ज्ञानी. एक जणाने विचारलं ज्ञानेश्वर माऊली किती ज्ञानी? म्हणलं ज्ञानालाच हातपाय फुटले. एकट्याचा नव्हे हा खेळ, म्हणून मेळ जमविला. ह्याच्यातून रिझल्ट काय यावं आपल्या पोरांना? आपले पोरं व्यसनमुक्त व्हावेत. याच्यातून रिझल्ट काय यावं आपल्या मुलीला? आपल्या मुलीनं आचरणाचं नियमाचं पालन करावं. हा रिझल्ट आहे परमार्थाचा मायबापांनो, बाकी काय आहे तरी. ज्या घराला हे कळालं ते घर मोठे मोठे हळूहळू डाळे डाळे तुम्ही चांगले होणार, मोठे होणार, जीवनामध्ये आनंद येणार, निडरपणा प्राप्त होणार. मी करू शकतो, मी बनवू शकतो, हा आत्मविश्वास देणारे शक्ती म्हणजे अध्यात्म आहे मायबापा. अन्यथा नाही, बरेच वाहून गेले, संपलेत, काळाच्या ओघामध्ये संपून गेले. छोटे छोटे संकट आले, संकट पचू शकले नाही म्हणून नशेच्या आहारी जाणारे तरुण मी पाहिलेत महाराज. संकट पचवण्याची ताकद देतो, याचं नाव परमार्थ आहे. आपले पोरं किती ज्ञानी. माऊलीच्या जीवन जर आपल्या जीवनामध्ये उतरलं तर आपले पोरं दारोदार भटकणार नाही. भटकणाऱ्या जीवाला शांत करण्याची ताकद तुमच्या पोरात येईल.